कल्पना करा की मंद आचेवर दूध छान असं उकळतंय. त्याचबरोबर या दुधामध्ये हा साबुदाणा अलगद असा तरंगतोय आणि साजूक तुपामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्सचा सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे. अशी ही साबुदाणा खीर मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होणारी, परंतु अगदी जिभेवर तिची चव खूप वेळासाठी रेंगाळत राहावी अशी ही साबुदाणा खीर करायला देखील सोपी, झटपट बनवून तयार होते आणि श्रावणी सोमवारच्या प्रसादासाठी देखील ही खीर बनवून सर्वांना अगदी वाटीमध्ये सर्व केली जाते. अगदी सोपी आहे, चवीला छान आहे, त्यामुळे श्रावणी सोमवारसाठी एकदा तर ही खीर झालीच पाहिजे. चला तर मग ही मस्त सुगंधी आणि परफेक्ट उपवासाची साबुदाणा खीर बनवूया. नमस्कार, मी कविता. तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्रावणी सोमवार स्पेशल झटपट तयार होणारी साबुदाणा खीर अगदी परफेक्ट तयार करणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी कढईमध्ये छान असं साजूक तूप घेतलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही ड्रायफ्रूट्स 2 पद्धतीने टाकू शकता. अगोदरच अशा पद्धतीने कढईमध्ये साजूक तुपामध्येच तळून घेऊ शकता किंवा पूर्ण खीर तयार झाल्यानंतर साजूक तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून त्याची फोडणी या खीरीमध्ये तुम्ही देऊ शकता. आता या ठिकाणी ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि या ठिकाणी फक्त ओला नारळ छान असा किसून घेतलेला होता, तो टाकलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये काजू, बदाम याचबरोबर इतरही ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये वापरू शकता, परंतु या ठिकाणी मी फक्त ड्रायफ्रूट्समध्ये काजूच घेतलेला आहे. साबुदाणा छान असा रात्रभरासाठी भिजवलेला होता, अगदी मऊसूत असा भिजलेला होता. तो छान असा हलकासा तुपामध्ये परतवून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 लिटर एवढं दूध टाकलेलं आहे. आता दूध घेताना खूप दाटसर असं हे दूध होतं, त्यामुळे ही जी खीर आहे ती चवीला अतिशय अप्रतिम अशी होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी 1 लिटर दूध टाकलेलं होतं. अगदी मोठ्या साईजची वाटी भरून एवढा साबुदाणा होता, त्यासाठी 1 लिटर एवढं दूध घेतलेलं आहे. आणि खीर छान अशी आपण 10 मिनटं अगदी उकळत ठेवल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत. 4 ते 5 चमचे साखर टाकलेली आहे. तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही हे साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आणि त्याचबरोबर यामध्ये अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकणार आहोत. अशा पद्धतीने ही खीर आपल्याला 20 मिनटं छान अशी मंद आचेवर उकळत ठेवायची आणि 20 मिनटानंतर छान अशी दाटसर कन्सिस्टन्सीमध्ये ही साबुदाणा खीर या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. गरमागरम ही दाटसर झालेली साबुदाणा खीर आपण एका बाउलमध्ये सर्व करूया. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. साधी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यामुळे अशाच पद्धतीने प्रत्येक रेसिपी आपण भरपूर टिप्स येत पाहतो. त्याचबरोबर सोमवारपासून शनिवारपर्यंत खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण पाहत असतो. त्या सर्व रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली साबुदाणा खीरची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि उद्या तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा. परफेक्ट या ठिकाणी साबुदाणा खीर बनवून तयार झालेली आहे. खूप जास्त दाटसर नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये मी ही तयार केलेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.